कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे सगळं वातावरण तापतं। एखादी छोटीशी चूक किंवा बोललेलं वाक्य किती मोठं रूप घेऊ शकतं हे पाहून आश्चर्य वाटतं। धर्म, संत आणि भावनांच्या नावाने काही लोक किती टोकाला जातात याची उदाहरणं आपण रोज पाहतो। पण जेव्हा हे सगळं एखाद्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात शिरतं तेव्हा बातमी बनते आणि सगळे चर्चा करतात। अशीच एक घटना नुकतीच घडली जी बॉलिवूडला हादरवून सोडणारी आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या घराबाहेर गुरुवारी रात्री 11 सप्टेंबर रोजी उशिरा गोळीबार झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे। बरेलीच्या सिव्हिल लाईन्स भागात ही धक्कादायक घटना घडली। रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा कथित अपमान झाल्यामुळे दिशा पटनीच्या घराबाहेर गोळीबार झाला। पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दिशा पटनीच्या घराबाहेर पहाटे 4:30 वाजता दोनदा हवेत गोळ्या झाडल्या गेल्या। या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही। गोळीबारानंतर लगेचच एक हिंदी भाषेतील सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली। या पोस्ट मध्ये दिशा आणि खुशबू पटनीच्या घरावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे। तसंच हा हल्ला आम्ही घडवला असा दावा त्या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे। रोहित गोदारा गोल्डी ब्रार नावाच्या फेसबुक अकाउंट वरून केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे, जय श्रीराम, मी वीरेंद्र चारण महेंद्र सारण म्हणजेच डेलाणा आज खुशबू पटनी दिशा पटनी म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरावर व्हिला नंबर 40 सिव्हिल लाईन्स बरेली यूपी वर गोळीबार झाला, तो आम्ही करवला। तिने आमचे संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचा अपमान केला होता। तिने आपल्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला होता। आपल्या पूज्य देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही। हा फक्त एक ट्रेलर होता। पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माबद्दल अपमानास्पद कृत्य केलं तर त्यांच्या घरातील कुणालाही जिवंत सोडणार नाही। हा संदेश फक्त तिच्यासाठी नाही तर चित्रपट जगातील सर्व कलाकारांसाठी आणि तिच्याशी जोडलेल्या लोकांसाठी आहे। भविष्यात जर कोणी आमचा धर्म किंवा संतांबद्दल असं कोणतंही अपमानजनक कृत्य केलं तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहा। आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाण्यास तयार आहोत। आम्ही कधीच मागे हटणार नाही। आमच्यासाठी धर्म आणि संपूर्ण समाज नेहमीच एक असून त्यांचे रक्षण करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे। दिशा पटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। प्रकरणाचा तपास चालू आहे आणि सोशल मीडिया पोस्टची खातरजमा केली जात आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं। ही घटना खरंच धक्कादायक आहे। धर्माच्या नावाने हिंसा कधीच योग्य नाही। तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।